नमस्कार, मी रुपेश पाटील. रुपेश पाटील यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं की शेअर म्हणजे काय आणि शेअर मार्केट म्हणजे काय याबद्दल आपण डिटेलमध्ये चर्चा केली. आणि जर कोणी या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी माझ्या पहिल्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती तुम्ही जाऊन पाहू शकता. टाइप्स ऑफ मार्केट. आता शेअर मार्केटचे दोन प्रकार पडतात, एक प्रायमरी मार्केट आणि दुसरा आहे सेकंडरी मार्केट. तर प्रायमरी मार्केट आपण बघूया. प्रायमरी मार्केट हा जो आहे त्याच्यामध्ये जाण्यास आय पी ओ लॉन्च केला जातो. म्हणजे तुम्हाला पब्लिककडून तुम्हाला पैसे गोळा करावे लागतात. आता पहिल्यांदा आपण जाणून घेऊ की आपल्या देशामध्ये किती प्रकारच्या कंपन्या आहेत याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही बघाल सोल प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप फर्म, LLP, प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड. आता सोल प्रोप्रायटरशिप म्हणजे एकटा मालक असतो त्याचा. पार्टनरशिपमध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त भागीदार असतात. आणि LLP ॲज वेल ॲज पार्टनरशिप फर्म, फक्त तिला तो जास्त कंपनीचे राईट्स दिलेले असतात. आणि प्रायव्हेट लिमिटेड एक सिंगल 1 पर्सन कंपनी पण असू शकते आणि एकापेक्षा जास्त डायरेक्टर पण प्रायव्हेट लिमिटेडमध्ये असू शकतात. आणि दुसरी शेवटची आहे ती पब्लिक लिमिटेड. याच्यामध्ये पब्लिकसुद्धा याच्यामध्ये भागीदार असते. म्हणजे एखादी कंपनी ज्यावेळेस तिला जेव्हा पैशाची गरज पडते त्यावेळेस प्रत्येकजण डेप्ट इक्विटी म्हणजे बँकांकडून कर्ज घेतो आणि त्याद्वारे तिचं एक्सपान्शन करतो. पार्टनरशिप फर्मसुद्धा एक्सपान्शनसाठी बँकांकडून कर्ज घेतात. LLP सुद्धा, प्रायव्हेट लिमिटेडसुद्धा, पब्लिक लिमिटेडसुद्धा बँकांकडून कर्ज घेऊ शकतात. पण याच्यामध्ये जर तुम्ही कर्ज घेतलं तर कर्जावरती तुम्हाला माहिती आहे की व्याज द्यावा लागतो, इंटरेस्ट द्यावा लागतो. तर त्या अनुषंगाने जेव्हा तुम्हाला पब्लिक लिमिटेड कंपनी काय करते की जो बिझनेस एक्सपान्शन करायचा आहे त्या कंपनीला, तर ती कंपनी लोकांकडून पैसे उभे करते आणि त्यानंतर तिचा तो बिझनेस एक्सपांड करते. म्हणजे त्यासाठी कंपनी तिचा IPO लॉन्च करते. IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ही कन्सेप्ट प्रायमरी मार्केटमध्ये येते. प्रायमरी मार्केटमध्ये पहिल्यांदा IPO लॉन्च करून अशा प्रकारचा फंड्स गोळा केला जातो. आता एक रिसेंटली एक IPO लॉन्च झाला होता. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो IPO लॉन्च 2 मार्च 20 ते 5 मार्च 20 मध्ये एक IPO लॉन्च झाला होता. तो IPO जो होता SBI कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड, म्हणजे आपली SBI बँक आहे त्या बँकेचाच आहे. फक्त ही जी सबसिडरीज कंपनी आहे SBIची, ती कंपनी फक्त कार्ड्स रिलेटेड म्हणजे क्रेडिट कार्ड रिलेटेड सगळे व्यवहार हिच्यामध्ये होतात. तर हिच्यामध्ये आता SBI कार्डचं एक्सपान्शन करण्यासाठी SBI कंपनीने IPO लॉन्च केला. म्हणजे तिला पैशाची गरज होती, तर त्यावेळेस त्या केसमध्ये तिने तिचा IPO लॉन्च केला. तर IPO लॉन्च करण्याआधी कंपनी काय करते SBI की IPO लॉन्च करण्यासाठी पेपर्समध्ये किंवा डिजिटल मार्केटिंग या प्रकारे तिची जाहिरात करते. आणि ऑलरेडी ब्रँड असल्या कारणाने तिथे लोक IPO घेण्यासाठी उत्सुक असतात. तर IPOमध्ये कसं असतं, IPOमध्ये प्राईस बँड ठरवलेली असते आणि तिची लॉट साईज ठरवलेली असते. तर आत्ता SBI कार्डनी काय केलं, तर SBI कार्डनी IPO ज्यावेळेस लॉन्च केला त्यावेळेस तिची प्राईस बँड होती 750 ते 755 या रेंजमध्ये तिचा प्राईस बँड होती. म्हणजे एका शेअरची प्राईस तिची 750 ते 755 होती. तर आणि तिची फेस व्हॅल्यू जी आहे ती म्हणजे प्राईसच्या 2 बाजू असतात. एक फेस व्हॅल्यू म्हणजे एक मार्केट व्हॅल्यू आणि एक फेस व्हॅल्यू. आता हिची मार्केट व्हॅल्यू 750 आहे आणि फेस व्हॅल्यू जी आहे SBI कार्डची ती 10 रुपये. आता तुम्ही म्हणाल की मग आपण जर फेस व्हॅल्यू जी आहे ती 10 रुपये आणि 745 एवढा डिफरन्स का? तर ज्यावेळेस SBI कार्डची जेव्हा स्थापना झाली
त्यावेळेस जेव्हा तिचे प्रमोटर्स आहेत तेव्हा त्यांना तो शेअर 10 रुपयाला त्यांनी इन्व्हेस्ट केले त्याच्यामध्ये. तर ऑब्विसली जेव्हा प्रमोटर्स स्वतःचे पैसे लावून कंपनीचा ब्रँड बनवतो किंवा ती नावारूपाला आणतो, त्यानंतर ते म्हणजे तो नंतर जेव्हा एक्सपान्शनची गरज येते त्यावेळेस तो त्याच्यावरती तो प्रीमियम आकारतो. म्हणजे तुम्हाला प्रीमियम म्हणजे काय, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम अशी तुमची ती शेअरची प्राईस ठरते. म्हणजे प्रीमियम इन प्राइस सिग्निफाय ब्रँड व्हॅल्यू ऑफ द बिझनेस, म्हणजे त्या ब्रँडची व्हॅल्यू ठरवते प्रीमियम. अशाच प्रकारे तुम्हाला ते जेव्हा IPOची डिजिटल मार्केटिंग केली जाते तेव्हा तुम्हाला एक प्रॉस्पेक्टस दिला जातो. त्यामध्ये लॉट साईज ठरवली जाते. तुम्हाला मिनिमम क्वांटिटी शेअर्स घ्यावेच लागतात असं त्याच्यामध्ये असतं. आणि आपण जे आहोत याच्यामध्ये ते आपण रिटेल इन्व्हेस्टर म्हणून गणले जातो. याच्यामध्ये आपण जे आहेत जे सेकंडरी मार्केटमध्ये जे असतात ते सगळे रिटेल इन्व्हेस्टर म्हणून आपण ह्याच्यामध्ये धरले असतो. रिटेल इन्व्हेस्टर म्हणजे त्यांनी मिनिमम व्हॅल्यू काय याची 14 ते 15 हजार रुपये याची प्राईज आहे लॉटची पूर्ण. आणि त्यांनी क्रायटेरिया ठेवलं की मॅक्झिमम 2 लाख रुपयेच याच्यामध्ये एक व्यक्ती गुंतवू शकतो. अशा प्रकारे SBI कंपनीने त्याचा IPO लॉन्च केला होता. आणि त्यानंतर सपोज IPO लॉन्च केल्यानंतर सगळ्यांनाच त्या IPO मिळतो का असं नाही. त्याच्यामध्ये आता SBI कार्डला जर एक XYZ कंपनी आहे तर XYZ कंपनीला सपोज तिचे 10,000 शेअर्स तिने विक्रीसाठी काढलेत. म्हणजे 10,000 शेअरची जर आपण प्राइस बघितली, 10,000 शेअर SBIचे जर आपण एक XYZ कंपनी आपण मानली तर 10,000 शेअर्सची त्यांनी फक्त इश्यू केलेत याच्यामध्ये. आणि ती IPO थ्रू म्हणजे पब्लिककडून फक्त तिला 1,000 शेअर्स IPO थ्रू त्याला लॉन्च करते. तर त्या केसमध्ये आता भरपूर जण असतात की त्यांना IPO मिळत नाही, IPO सबस्क्राईब झाला, या अशा गोष्टी तुम्हाला ऐकायला येत असतील. याच्यामध्ये कसं असतं की जो जास्त पैसे देऊन IPO घेतो त्याला तो IPO याच्यामध्ये त्याला तो शेअर्स मिळतो. आणि त्यानंतर मग राहिलेल्या लोकांचं कसं की जी बॅलन्स म्हणजे ज्यांना IPO मिळाला नाही ती लोक काय करतात, ज्यावेळेस ती कंपनीचे शेअर्स लिस्ट होतात NSE BSE वरती लिस्ट होतात त्यावेळेस ते घेतात. म्हणजे ज्या लिस्ट होताना 750ला लिस्ट होतो आणि जर त्यानंतर मग सेकंडरी मार्केटमध्ये मधील जे ट्रेडर असतात ते त्याचे देवाणघेवाण करू शकतात. आता मी तुम्हाला टॉप म्हणजे इंडियामध्ये जे IPO जे सक्सेस झालेले आहेत, IPOचे सक्सेस स्टोरी जे आहेत ते तुम्हाला मी या चार्टद्वारे सांगतो. 2016 साली ज्यावेळेस IPO लॉन्च झालते 28 कंपन्यांचे IPO लॉन्च झालते आणि त्या केसमध्ये 6 कंपन्यांचेच IPO चे शेअर्स डबल झालते. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आहे टीमलीज सर्व्हिसेस लिमिटेड. हिची इश्यू प्राईज होती 850 रुपये आणि इश्यू डेट होती 2 फेब्रुवारी 2016 आणि लिस्टिंग झालेला तो शेअर 12 फेब्रुवारीला. तर त्याचं तुम्ही जर इश्यू प्राईज त्याची बघितली 850 होती आणि लिस्टिंग झालेला तो 12/16ला. पण आता तुम्ही जर टीमलीज सर्व्हिसेसची जर आत्ताची ॲज ऑन डेटची प्राईस बघितली तर त्याची करंट मार्केट प्राईस जी आहे 3,267 रुपये आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता का IPOमध्ये ज्यांना शेअर्स मिळाले असतील त्यांचे नक्कीच डबल टिबल पैसे इथे त्यांना बेनिफिट त्याचा मिळालेला आहे. तर तसंच महानगर गॅसचं पण तसंच आहे. महानगर गॅसचं इश्यू प्राईस होती 421 आणि त्याची इश्यू डेट होती 21 जून 2016ला
आणि लिस्टिंग डेट होती 1 जुलै 2016ला. तर इश्यू प्राईस त्याची 421 होती आणि त्याचा आता करंट मार्केट प्राईस बघितली महानगर गॅसची तर 1115 रुपये. त्याप्रमाणे L&T इन्फोटेक तसंच आहे, 710 इश्यू प्राईस होती आणि त्याची करंट मार्केट प्राईस जर तुम्ही बघितली तर 3676 रुपये. आणि दुसरं अजून एक L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड 860 रुपये इश्यू प्राईस होती आणि आता करंट मार्केट प्राईस त्याची जर बघितली की तुम्हाला समजेल की त्याचं 2710 रुपये त्याचं करंट मार्केट प्राईस आहे. इंडोरन्स टेक्नॉलॉजी लिमिटेड तिची 445 इश्यू प्राईस होती आणि करंट मार्केट प्राईस बघितली तर 1395 त्याची करंट मार्केट प्राईस आहे. आता शिला फॉर्म लिमिटेड म्हणून एक आहे, त्याची इश्यू प्राईस होती 730 आणि करंट मार्केट प्राईस बघितली तर 2019. अशा प्रकारे ज्यावेळेस 2016ला IPO लॉन्च झाला त्यावेळेस ज्यांना IPOमध्ये शेअर्स मिळाले असतील या कंपन्यांचे त्यांचे नक्कीच तुम्ही बघू शकता की आता ॲज ऑन डेटला जर तुम्ही बघितलं तर ते नक्कीच सक्सेस झालेले आहेत. त्यांना त्याचा मोबदला चांगल्या प्रकारे मिळाला आहे आणि त्यांचे पैसे नक्कीच डबल झालेले आहेत. असंच तुम्ही 2017ला पण 36 कंपन्यांचे IPO आलेले, त्यामध्ये पण एक 6 कंपन्यांचे ऑलमोस्ट पैसे डबल झालेले आहेत. तुम्ही त्यामध्ये बघितलं तर मास फायनान्स आहे, 2017ला IPO आलता आणि त्याची आत्ताची प्राईस बघितली तर 854 रुपये. ICICI बँक, ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीचा पण आलेला, त्यांचं पण जर तुम्ही IPO इश्यू प्राईस बघितली तर 661 आणि आता करंट मार्केट प्राईस 1532. डिक्सॉन टेक्नॉलॉजीजचं पण तसंच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 1766 आणि आताची करंट मार्केट प्राईस बघितली तर 3910 रुपये. AU स्मॉल फायनान्स बघितली, AU स्मॉल फायनान्स बँक तिचं 358 रुपये आणि आता करंट मार्केट इश्यू प्राईस होती आणि करंट मार्केट प्राईस बघितली तर 960 रुपये. PSP प्रोजेक्ट्स 210, करंट मार्केट 300, करंट मार्केट प्राईस 399. ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स म्हणजे डीमार्टचं 299ला इश्यू प्राईस 299ला प्राईस होती इश्यू प्राईस त्याची. आता त्याचं तुम्ही बघाल की 3030 त्याचं करंट मार्केट प्राईस आहे. म्हणजे आपण डीमार्टमधून वस्तू घेतो, ऑलमोस्ट ज्यावेळेस शेअरची प्राईस कधी वाढते, ज्यावेळेस ती प्रॉफिटमध्ये कंपनी येईल त्यावेळेस शेअरची प्राईस वाढते. 2018ला पण तसं 25 कंपन्यांचे IPO लॉन्च झाले, त्यामध्ये 2 कंपन्यांनी ऑलमोस्ट डबल ट्रिबल प्राईस झाली 2 कंपन्यांची. 2019ला पण IPO 25 कंपन्यांचे IPO लॉन्च झाले, त्याच्यामध्ये 4 कंपन्यांचे ऑलमोस्ट प्राईस डबल झाली. म्हणजे तुम्ही जर बघितलं IRTC म्हणजे इंडियन रेल्वे, आपण इंडियन रेल्वे आहे तिचे 3 ऑक्टोबरला IPO आलेला 320 रुपयाला आणि आत्ताची तिची करंट मार्केट प्राईस बघितली तर 1856 रुपये. म्हणजे आपण बऱ्याचदा रेल्वेने प्रवास करतो तर तुम्ही बघू शकता 300 प्राईस शेअरची प्राईस होती जेव्हा IPO आलेली तेव्हा 320 रुपये आणि आता 1856. इंडिया मार्ट हे असं आहे, इंडिया मार्टची पण 973 रुपये. इंडिया मार्ट म्हणजे तिथे जे B2B प्लॅटफॉर्म आहे हा. इंडिया मार्टमध्ये तुम्हाला बिझनेस लीड दिल्या जातात. याचा पण IPO 973 रुपयाला लॉन्च झाला होता. इश्यू प्राईस त्याची 973 होती आणि त्याची आता मार्केट प्राईस बघितली तर 7,521. इंडिया मार्टचं तुम्ही बघू शकता की त्याची ऑलमोस्ट डबल टिबल किती पट त्याचं प्राईस वाढली आहे. पॉलिकॅप इंडियाचं पण 538ला इश्यू प्राईस होती आणि 1614ला त्याची करंट मार्केट प्राईस आहे. मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड इश्यू प्राईस 880ला होती आणि करंट मार्केट प्राईस जर तुम्ही बघितली तर 2300 रुपयाला आहे. अशा प्रकारे तुम्ही 2019 पण IPO आलेले, त्यामध्ये 4 कंपन्यांनी ऑलमोस्ट डबल टिबल पैसे कमवून दिलेले आहेत. आता IPO लॉन्च झाल्यानंतर तो प्रायमरी मार्केटमधून तो नंतर सेकंडरी मार्केटला येतं.
तर सेकंडरी मार्केटमध्ये आल्यानंतर त्याची लिस्टिंग NSE किंवा BSE वरती होते. तर आपल्या इंडियामध्ये इंडियन स्टॉक एक्सचेंजचे दोन मुख्यतः स्टॉक एक्सचेंज आहेत. एक BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आता BSEची जी स्थापना जी आहे, म्हणजे BSE कधी आलेलं 1975 म्हणजे हिस्टॉरिक बॅकग्राऊंड आहे, म्हणजे हिस्टॉरिक त्याचा आहे. 1975 साली त्याचं BSEची स्थापना झाली. आणि त्याच्यामध्ये BSE वरती जर तुम्ही लिस्टिंग आतापर्यंत कंपन्या बघितल्या 5,000च्या वरती, म्हणजे 5,000पेक्षा जास्त BSE वरती त्याच्या कंपन्या लिस्ट आहेत. आणि NSEची स्थापना 1992 साली झाली. त्याच्यामध्ये सुद्धा 2,000च्या पेक्षा जास्त कंपन्या लिस्ट आहेत. सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड इंडिया म्हणजे सेबी हे जे असं आहे की हे NSE आणि BSE वरती कंट्रोल ठेवण्याचं काम करते. सेबीची स्थापना जी आहे ती 12 एप्रिल 1988 झाली आणि त्याचं कामकाज जे चालू झालं ते 1992 सुरू झालं, म्हणजे 30 जानेवारी 1992 सुरू झालं. म्हणजे जसं आपण बँकांवरती कंट्रोल ठेवण्यासाठी RBI आहे, तर त्याच प्रकारे शेअर मार्केट म्हणजे स्टॉक मार्केटवरती कंट्रोल ठेवण्याचं काम जे करत असेल ते सेबी करत असते. तर याच्यावरती म्हणजे भरपूर सेबी आल्यानंतर भरपूर प्रमाणात घोटाळे होण्याचं प्रमाण कमी झाले आहे. आता याच्यानंतर इंडेक्सेशन म्हणजे याचं आपण कंपन्यांचे मूल्यमापन कसं करू शकतो, म्हणजे इंडेक्सेशन काय असतं त्यांचं. तर BSEनी इंडेक्सेशनची स्थापना 1986 साली केली. म्हणजे इंडेक्सेशन म्हणजे काय की स्टॉक मोजण्याचं निर्देशांक, म्हणजे तुम्ही ते स्टॉक मोजू शकता याच्यामध्ये, त्याला इंडेक्सेशन असं म्हणतात. तर BSEनी इंडेक्सेशन स्थापना कधी 1986 साली केली. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं BSEनी की ज्यांचं कॅपिटल जे सर्वात जास्त आहे, ज्यांचं मार्केट कॅप सर्वात जास्त प्रमाणात आहेत, अशा 30 कंपन्या त्यांनी BSE मध्ये इन्क्लूड केल्या आणि आत्तासुद्धा त्याच आहेत. तर 30 कंपन्या ज्या कोणी म्हणजे ज्या सर्वात जास्त मार्केट कॅप जिथं आहे तिला 1 नंबर 2 नंबर अशा 30 कंपन्या त्यांनी BSEनी त्याच्या इंडेक्सेशनमध्ये समाविष्ट करून घेतला आणि तिला एक बेस व्हॅल्यू दिली. म्हणजे आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा इंडेक्सेशन तिला एक BSEने त्याची बेस व्हॅल्यू म्हणजे 100 रुपयापासून BSEची त्याची व्हॅल्यू दिली आणि त्यालाच जो त्या इंडेक्सेशनला नाव आलं सेन्सेक्स. जो आपण आता बघता सेन्सेक्स पडला, सेन्सेक्स चढला, या प्रकारे आपण पेपरमध्ये न्यूज चॅनलमध्ये आपण बातम्या बघत असू की सेन्सेक्स आज 3 पॉईंटनी घसरला, सेन्सेक्स आज 5 पॉईंटनी चढला. तेच सेन्सेक्सची जी स्थापना जी झाली ती 1986 पासून झाली. म्हणजे तो ज्यावेळेस 1986ला ज्यावेळेस सेन्सेक्स लॉन्च सुरू झालं त्यावेळेस त्याची 100 रुपये बेस व्हॅल्यू होती. आत्ता जर तुम्ही सेन्सेक्सची जर बघितली, आता एक काल परवाच बघितलं तर 50,000 क्रॉस, सेन्सेक्स 50,000 क्रॉस झालता. तसंच NSEनी पण BSEला कॉम्पिटिशन म्हणजे NSE म्हणजे दुसरी कॉम्पिटिटर NSE आहे. तर NSEची जी स्थापना झाली NSEची ती 1995 साली झाली. तर त्याच्यामध्ये पण ऑलमोस्ट 50 कंपन्या आहेत याच्यामध्ये पण ज्यांचं मार्केट कॅपिटल जास्त आहे तर त्यांना लिस्टिंग करून त्या 50 अशा सर्वात जास्त मार्केट कॅपिटल आहे त्या कंपन्या इंडेक्समध्ये NSEनी घेतल्या आहेत. त्याच्या NSEनी ज्यावेळेस हे केलं तर त्याची NSEनी बेस व्हॅल्यू जी आहे ती 1,000 पकडली, 1,000 घेतली होती जेव्हा 1995ला. आणि त्यालाच आपण आता बघतोय की निफ्टी 50
ज्या पण तुम्ही आता बघता निफ्टी 50 त्याला आपण संबोधलं जातं. तर त्याच्यामध्ये तुम्ही आता निफ्टीचा बेस व्हॅल्यू 1000 होती. आता जर तुम्ही बघितलं तरी काल परवाच 15,000 क्रॉस झालं आहे. म्हणजे 1000 वरून आताच्या ॲज ऑन आता म्हणजे 2021 15,000 निफ्टी क्रॉस झाली आहे. तर त्याच्या निफ्टीमध्ये कसं आहे की 50 कंपन्या आहेत, पण त्याच्यामध्ये पण प्रत्येक कंपन्यांना वेटेज दिले आहे. म्हणजे ऑटोमोबाईल असेल, सिमेंट असेल, सिगारेट, कन्झ्युमर गुड्स, एनर्जी, इंजिनिअरिंग, शेतीविषयक, फायनान्शियल असतील, म्हणजे बँका असतील, IT सेक्टर असेल, एंटरटेनमेंट मीडिया असेल, शिपिंग कंपनी असेल, टेलिकॉम कंपनी असेल, अशा प्रकारच्या कंपन्यांना इथे वेटेज दिलं आहे याच्यामध्ये. आता आपण इथे थांबूया आणि पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू. तत्पूर्वी कोणाला जरी काही शंका असतील तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये जरी विचारल्या तरी मी त्या शंकांचं निरसन करेल. आणि डीमॅट अकाउंटची लिंक खाली दिली आहे, त्याच्या थ्रू तुम्ही डीमॅट अकाउंट तुमचा ओपन करू शकता. माझा मोबाईल नंबर पण दिला आहे, जर कोणाला काही शंका असतील तर कॉल केला तरी चालेल. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला यामार्फत तुम्हाला येत राहतील. धन्यवाद.